मॅडम खोटं मी नाही, तुम्ही बोलताय. आधीचे जे सर होते ना, ते आम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे. ह्या मॅडम जेव्हापासून आले तेव्हापासून आम्हाला कॅश मध्ये पेमेंट देतात. त्यांना विचारा बरं का कॅश मध्ये पेमेंट देतात ते आम्हाला. हे बघ, तुझ्यासाठी हे चांगलं नाही होणार. उगाच काय पण आरोप नको करू तू माझ्यावरती. गप्प बस एकदम. तुला लाज नाही वाटत? अगं त्यांच्यापेक्षा तुझी कितीतरी जास्त पटीने सॅलरी आहे, तरी तू त्यांची सॅलरी खाती. आता मला कळते, आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. काय ह्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे ट्रान्सफर नाही करत, सॅलरी ट्रान्सफर नाही करत, काय यांना कॅश मध्ये पेमेंट देते? कारण की जर तू ऑनलाईन केलं तर सगळा त्याचा एक रुपयाचा हिशोब राहील, आणि तू कॅश दिले त्याचा काही हिशोब पण राहणार नाही, आणि तुला पैसे पण भेटतील, है ना? अहो सर, तुम्ही त्या झोपडपट्टीतल्या पोरावरती विश्वास ठेवताय आणि तुम्ही माझ्यावरती हात उचलताय. कधीपासून झालं खोटं बोलतोय तो. विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवा, त्याच्यावर नाही. हो ना, विश्वास आहे ना, पण तुझ्यावरती नाही, या लोकांवर. कारण ही लोक कित्येक वर्ष झालं माझ्या कंपनीमध्ये जॉब करतायत. आणि हा, जेव्हापासून तू कंपनीचं अकाउंट्स आणि मॅनेजमेंट सांभाळलंय ना, तेव्हापासूनच मला काही ना काही गडबड वाटत होतो. पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नाही. आणि जर तू एवढंच खरं बोलतेस ना, तर बँकचे डिटेल्स दाखव, सगळं दिसेल त्यात. का आता का चूप आहे? बोल ना. हा, ते मला काय माहित नाही. 5 मिनिटाच्या आत मला बँक डिटेल्स दाखव, नाहीतर पोलिसांना जर फोन केला, जेव्हा 2 फटके पडतील ना, आणि सगळ्या कंपनीच्या स्टाफच्या समोर तुला इथनं हाकलून मारत नेतील ना, तेव्हा तुला कळेल. नको नको सर, पोलिसांमध्ये वगैरे नका जाऊ सर. माझी पूर्ण रेप्युटेशन खतम होईल सर इथं. आणि काय मला ह्या स्टॉप समोरून जर सगळे घेऊन गेले तर माझी काय इज्जत राहणार आहे सर? प्लीज नका असं करू. मी पाया पडते सर तुमच्या, प्लीज. राहिला प्रश्न यांच्या पेमेंटचा, यांचा सर्व पेमेंट जो आहे ना पूर्ण क्लिअर करते सर. एक ना एक पैसा मी यांना रिटर्न देते, पण तुम्ही प्लीज पोलिसांमध्ये नका जाऊ. पैसे तर तुला द्यावंच लागतील. आणि हा, या महिन्याची तुझी जी सॅलरी आहे ना, ती मी अजूनपर्यंत तुला दिलेली नाही. आणि आतापर्यंतचा जो काय असेल तो पीएफ आणि सॅलरी तुला भेटणार नाही, ती मी होल्ड करतोय. कारण की काय माहिती आतापर्यंत तू किती लोकांचे असे पैसे बुडवले असतील, किती लोकांची अर्धी अर्धी सॅलरी खाल्ली असेल, त्याचा सगळ्यांचा हिशोब करणार मी. प्लीज सर, माफी मागते मी तुमची. माफी तर नाही भेटणार तुला. काम कर, बॅग दे, लॅपटॉप दे, परत माझ्या ऑफिसमध्ये दिसायचं सुद्धा नाही. चल निघा. सॉरी यार, मला माहिती नव्हतं की माझ्या ऑफिसमध्ये माझ्या पाठीमागे एवढं सगळं चाललंय म्हणून. तुझा सगळा हिशोब होईल. इतके दिवसाचे पैसे कमी आले ते सगळे हिशोब करून जे तुझ्या हक्काचे आहेत ते सगळे भेटतील. प्लीज आता तरी मला घेऊन चल. हा चला ना सर, तुम्हाला तर नेणारच होतो, पण तिचं खरं रूप तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हे सगळं मी केलं.